आता बातमी बीडमधून आहे। बीडमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आक्रमक झालेले आहेत। मुंडेंनी थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतरही क्षीरसागर आरोपीसोबत होते असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। तसंच पोलीस तपासावर सुद्धा त्यांनी शंका व्यक्त केलेली असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी असं मुंडेंनी म्हटलंय। गेल्या वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीचा मानसिक आणि लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोपांमुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। यावरून धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांना टार्गेट केलंय। या सगळ्या संदर्भात पोलिसांची नेमकी काय माहिती आहे पाहूयात। माननीय न्यायालयाने 1 जुलैपर्यंतचा PCR दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपासाची प्रक्रिया पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। किती दिवसाचा PCR मागितला? 1 जुलैपर्यंत काय ग्राउंड होतं? किती दिवसाचं मागितलं होतं तुम्ही? कारण हा पोस्को ॲक्ट आहे, मी तपासाच्या बाकी तरतुदी आपल्याला नाही सांगू शकणार, परंतु 1 जुलैपर्यंत कोर्टाने PCR दिलेला आहे। पुढली काही डेव्हलपमेंट जसे आटके संदर्भात प्रेस नोट दिली होती तशी सविस्तर प्रेस नोट देण्यात येईल आपल्याला। सर, आरोपी वाढलेला आहे का एखादा काही? आरोपी याच्या अगोदरच एक आरोपी ज्यांनी प्रशांत खटावकरला मदत केलेली आहे त्याला सुद्धा अटक केलेली नाही, तो नोटीसचा गुन्हा आहे, त्याला अटक करून आरोपीची गाडी ताब्यात घेतलेली आहे।